चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत शिरोबिंदू असणारे शब्द आणि शिरोबिंदू नसणारे शब्द। आता शिरोबिंदू म्हणजे काय, तर एखाद्या शब्दावरती आपण टिंब देतो की नाही, त्याला म्हणायचं शिरोबिंदू। कळते का? आता बघा, इथे एक माझ्याकडे शब्दांचे एक कार्ड आहे की नाही, याच्यामध्ये काही शिरोबिंदू असणारे शब्द आहेत या लाईन मध्ये, आणि याच्यामध्ये शिरोबिंदू नसणारे शब्द आहेत, है की नाही। मग हे आपल्याला काय करायचं आहे, वाचायचं आहे, आणि त्या शब्दाचा अर्थ कसा बदलतो शिरोबिंदू असल्यावर किंवा नसल्यावर हे आपल्याला या शब्दाच्या कार्डमधून आपल्याला शिकायचं आहे। बघा, आता पहिला शब्द मी तुम्ही वाचा बरं, वाचून दाखवा मला। पहिला शब्द तळ्या, तळ, है की नाही, आणि त्याच्या पुढचा शब्द वाचा, तळ। बघा, याच्यामध्ये काय आहे, ळ वर शिरोबिंदू आहे। शिरोबिंदू म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, अनुस्वार, है की नाही, अनुस्वार म्हणतो, किंवा आपण कधी कधी टिंब म्हणतो, है की नाही। मग अनुस्वार आहे, मग अनुस्वार आहे ळ वर, आणि इकडे ळ वर अनुस्वार नाही, म्हणजे सरळ सरळ शब्द आहे। इकडं तळ कसं वाचायचं आपण, आणि इकडलं काय वाचायचं, तळ, है की नाही। अनुस्वार असल्यावर शब्दाला थोडं जोर द्यायचा आपल्याला, है की नाही, मग वाचत असताना त्याचा अर्थ बदलतो। मग असे शब्द आपल्याला बघायचे, म्हणजे वाचत असताना आपल्याला कधी कधी पुस्तकामध्ये बघा असे शब्द दिसतात, मग वाचत असताना आपली चूक होता कामा नये, म्हणून आपल्याला हे शब्द आपल्याला लक्षात घ्यायचे। बघा, त्याच्यानंतर वाचा बरं शब्द कालवन। कालवन, न वर टिंब आहे, अनुस्वार आहे, शिरोबिंदू आहे, आणि त्याच्या पुढचं काय आहे, कालवन, है की नाही, असं आहे। बघा, आता तुम्हाला याच्यामध्ये ना एक पट्टी आहे, या पट्टीमध्ये आपल्याला शब्द सुद्धा दिलेले आहेत आणि काही त्याला जोडून वाक्य सुद्धा दिलेले आहेत। मग आता मला सांगा, हे शब्द तुम्ही वाचा, आणि त्या खाली वाक्य पण तुम्हाला दिलेलं आहे, ते वाक्य पण आपल्याला वाचायचं आहे। पहिल्यांदा हे वाचा, हा शब्द जाळ, आणि त्याच्या पुढे काय आहे, जाळ। बघा, शब्दाचा अर्थ किती बदलतो। जाळ म्हणजे काय रे, जाळ म्हणजे काय, जाळ या शब्दाचा अर्थ आपण मासे पकडताना टाकतो की नाही, ते झालं जाळ, आहे की नाही। आणि जाळ म्हणजे काय, आपण आग लावतो, आहे की नाही, आगटी लावतो, आहे की नाही, त्याला म्हणायचं जाळ। मग आता इथं बघा, एक आपल्याला शब्दपट्टी दिलेली आहे आणि त्याच्या खाली वाक्य पण दिलेलं आहे त्या शब्दाचं। मग इथं काय आहे, कोळ्याने समुद्रात मासे पकडण्यासाठी जाळं फेकले, आहे की नाही। आपल्या ह्या पहिल्या शब्दाचा वापर केलेला आहे, इथं काय केलेलं आहे, कोळ्याने समुद्रात मासे पकडण्यासाठी जाळं फेकलं, आहे की नाही। बघा, एक जाळं म्हणजे काय, आपण जाळं टाकतो की नाही मासे पकडण्यासाठी, ते। आणि आता बघा, दुसरं खाली वाक्य दिलेलं आहे, कडाक्याची थंडी पडल्याने राधाबाईने काटक्यांचा जाळ केला, आहे की नाही। काटक्या म्हणजे आपलं लाकूड, आहे की नाही, काड्या, काटक्या, आहे की नाही। मग त्याचा काय केला, जाळ केला। जाळ केला म्हणजे काय, त्याला आगटी लावली, आहे की नाही। मग हे झाले, बघा शब्दाचा अर्थ किती बदलतो, आहे की नाही, जाळ आणि जाळ, बरोबर आहे की नाही, कळालं हे। बघा, आता आपण दुसरा घेऊया, आता वाचा बरं हा पट्टी, आणि काय त्याच्या पुढचं काय, हा, लक्षात आलं आता। बघा, पहिलं काय आहे, वार। वार म्हणजे काय, वार, वार कशाला म्हणायचं, वार म्हणजे आपली हवा, आहे की नाही, इकडून तिकडे हवा जाते की नाही, त्याला वार म्हणायचं। आणि वार म्हणजे काय, हा सांग सांग, वार म्हणजे काय, आपला तो वार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, आहे की नाही, हे झाले आपले वार। मग बघा, त्याच्या खाली तुम्हाला वाक्य सुद्धा बनवून दिलेलं आहे। बघा, रोज संध्याकाळी वारं सुटते, आहे की नाही, रोज संध्याकाळी वारं सुटते म्हणजे हवा, आहे की नाही, हवा सुटते। वरच्या शब्दाचा वापर इथे केला, आहे की नाही।
रोज संध्याकाळी वारं सुटते. बरोबर. त्याच्यानंतर इकडे बघा, हे वाचा. वाचा. हा, आहे की नाही. त्याच्या खालचं आज गुरुवार आहे म्हणजे वार, आहे की नाही. वार ह्या शब्दाचा इथे वापर केला आहे. आज गुरुवार आहे. कळालं का? हा, मग अशा प्रकारे आपल्याला या शब्दाचा वापर आपल्याला करता येईल. बघा आता अजून एक आहे पट्टी बघा. हा, वाचा. तळ, आहे की नाही. तळ आणि तळ लक्षात ठेवायचं. अनुस्वार, अनुस्वार शिरोबिंदू महत्वाचा आहे आपल्याला, ते शिकतोय आपण, आहे की नाही. मग वाचत असताना ते शब्द बरोबर आला पाहिजे आपल्याला. तळ आणि तळ. मग बघूया आता त्याचा वाक्यामध्ये कसा उपयोग केला आहे. मुसळधार पावसाने तळ एका दिवसात भरले. मग तळ म्हणजे काय? पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर तळ साचते की नाही, त्याला म्हणायचं तळ, आहे की नाही. मग ते आपल्याला वाक्यामध्ये दिलेलं आहे. मुसळधार पावसाने तळ एका दिवसात भरले या शब्दाचा इथं वापर केला. आणि तळ म्हणजे काय? आमटीच्या पातेल्याने तळ गाठला होता. एक आमटीचं असते की नाही आपलं वरण वगैरे आमटी, आहे की नाही, त्याची एका पातेल्यामध्ये असतं.